मुंबई बीट स्कूल ही खूप चांगली कंपनी आहे. अगदी खूप मोठमोठ्या फिल्म्स यांच्या स्टुडिओमध्ये शूट होतात. शाहरुख खान पासूनचे मोठमोठे जे स्टार असतात ते यांच्या स्टुडिओमध्ये शूट होतात. खूप चांगला बिझनेस आहे, मोठा बिझनेस. तर मला वाटतं अर्जुनने पण त्यांच्याविषयी सांगावं. लोकेशन प्रभादेवी दादरला ते स्थित आहे. अर्जुन प्लीज. तत्पूर्वी मी 2 शब्द त्यांच्याबद्दल बोलतो. त्यांचं काम खूप मोठं आहे. म्हणजे इव्हेंटच्या इंडस्ट्रीमध्ये अर्जुन मुद्दा हे उदगीरवाल्यांनी अभिमानानं सांगावं इतकं मोठं नाव आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की ती फायनान्शियल ॲडवायझरी सर्व्हिसेस ही कंपनी चालवतात आणि त्यांचे बंधू पण एका मोठ्या कन्स्ट्रक्शन कंपनीचे ओनर आहेत आणि करते धरते आहेत. त्यांच्याकडे किमान 5 ते 6 हजार एम्प्लॉई आहेत त्यांच्या बंधूच्या कंपनीमध्ये. ह्या मागच्या पिढीचं कर्तृत्व कमी म्हणून की काय, त्यांची मुलगी सुद्धा आज सिंगर म्हणून आहे, ती CA आहे आणि पुढची पिढी सुद्धा ती खूप चांगल्या पद्धतीनं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करते त्यांची. तर आपल्याला सर्वांना त्यांचा अभिमान आहे. तर सर्वांना विनंती की त्यांच्याबद्दल टाळ्या वाजवाव्या एकदा. आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. नमस्कार सगळ्यांना. विषय असा आहे, माने सरांचे म्हणजे सुरुवात 2 महिन्यापूर्वी जेव्हा हे सगळं सुरू झालं तर ग्रुपवरती कोणी ॲड केल्यानंतर मी युजली काय करतो असं म्हणजे जनरली पीपल जे ॲड ते भरपूर तुम्हाला माहिती आहे म्हणजे हे ग्रुप कशासाठी झालं, काय ॲड होतं, कशासाठी होतं आणि काय कारण आहे त्याचा ते फाइंड आउट करणं माझं नेहमी आय डू इट. म्हणजे युजली मग ते शोधलं बघितलं तर सगळे ॲडमिन माने सर, मग नंतर ते आपला काय सांग सर प्रदीप असं बोलता म्हणजे कोणतरी मालपाणी दिसला, त्याच्यात आणखीन योगेश दिसला. म्हणजे हे सगळे आपले लोक दिसत सगळे उदगीरचे आहेत सगळे प्रॉपर आहेत. मग ठीक आहे, मी फोन केला मग त्या प्रदीपला. तर म्हटलं प्रदीप तू कुठला आहे? म्हणलं मी सोमनाथपूरचा आहे. सोमनाथपूरचा म्हणलं माहितीच नाही कुठे राहतो. मग बोलणं झालं म्हणजे ग्रुप कशाला करतो, तर माने सर आहेत आणि माने सर आपल्या सगळ्यांना एकत्र करतात आणि आपण पुण्यामध्ये केले आणि मुंबईमध्ये करतो. व्हेरी गुड. हे संकल्पना खूप चांगली आहे. आणि मग माने सरांना फोन केला. म्हटलं सर मग मोरे सर होते ना, मी आठवणी त्यावेळी मी चांगला होतो आणि इथे आल्यानंतर मी माझं शिक्षण झालं ठाणे कॉलेजला आणि मग मोरगे सर आमचे गुरु आणि तसे माने सर. तरी करता करता मग बोलणं झालं आणि त्यांना सांगितलं जे काय मी करता मग आम्ही आता मला इकडे 32 वर्ष झाली मुंबईमध्ये. मी आता राहतो प्रभादेवीला. माझं शिक्षण झालं ठाणे कॉलेजला. मी जसं हार्वर्ड बिझनेस स्कूल तसं हॉटेल बिझनेस स्कूलमध्ये ग्रॅज्युएशन केलं, MBA केलं आणि आय स्कूल कंपनी. बेसिकली मी फायनान्समध्ये होतो. आता मला कळतं बघता आपल्याला इथे एक बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये कोणतरी आपल्याकडचा म्हणजे जाधव होतो तिकडे आहे. तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे जेवढे कोणी जे काही असतील नसतील सगळे ॲडवायझर टू बॉम्बे स्टॉक एक्सचेंज त्यांच्या पब्लिक इश्यूसाठी मी जाऊन त्यांना हे करतो आणि आपल्याकडचा एक कोणतरी मला खूप म्हणजे काय असतं ते बरं वाटतं ना तो विषय. मला 28 वर्ष ह्याने सांगितलं सर तुम्ही फायनान्सबद्दल बोलण्यासारखं काही नाही. आपण सगळं म्हणजे फायनान्शियल मार्केटमध्ये आता याच्यावरती बुक लिहिलं आहे आणि आयडियली बिकॉज कोविडमध्ये मी ते केलं आणि आय पब्लिश अँड इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ अस. आपल्या सगळ्यांना फायनान्सबद्दल म्हणजे माहिती असतं पण ते रूट कसं जायचं काय करायचं ते म्हणजे नेव्हर नो बिकॉज इट इज व्हेरी वास्ट फील्ड. तर आता हा आहे ह्याच्या थ्रू जाधव थ्रू आपण करू. त्यांना सगळ्या प्लेन लोक जे आहेत त्यांना आय डेफिनेटली गाईड देम. तो एक विषय झाला आणि म्हणजे इट्स व्हेरी गुड थिंग टू बी इन दिस फायनान्स मार्केट. कारण मी त्याच्यामध्येच पुढे आले. माझी मुलगी आता त्याने सांगितलं तर CA झाली आणि त्याच्या व्यतिरिक्त मी सोशल खूप काम करत असतो. तर त्याच्यामध्ये अमेरिकेत आता मी 2008 पासून मी इव्हेंट्स करतो. तर अमेरिकेत सुरुवात केलेली आशा भोसलेंनी. तर तिकडे ऑर्गनायझेशन आहे म्हणजे मुंबई बीट्समध्ये कंपनी आहे. तिकडे शंकराय फाउंडेशन ऑर्गनायझेशन आहे. तर त्यांच्यासोबत असोसिएट होऊन आपण तिकडे सगळं आपण इव्हेंट्स करत असतो. आणि आता सिद्धेश्वर टेम्पल आहे. सिद्धेश्वर टेम्पलचे गेली 5 वर्ष सातत्याने सगळे इव्हेंट्स मिस करतो. तर मुंबई बीट्समध्ये माझी कंपनी आहे 2008 पासून. आणि म्हणजे त्याचा पिक्चर आता एक लेटेस्ट पिक्चर म्हणजे शेर शिवराजन पिक्चर आला होता. तर तो पिक्चर मी प्रोड्यूस केला आहे. आणि नाटकं आहेत म्हणजे वाडाचे बंदी मंगळकाठी मुलांचे सगळे नाटकं आहेत. ते सगळ्या नाटकांचं मी प्रोड्युसर आहे. तर आणि आपली लोक भेटतात काय हे सगळं दुर्मिळ आहे. उदगीर प्रॉपर उदगीरकर आणि आपण सगळे म्हणजे इथे आल्या आणि एक सगळ्यांचं म्हणजे एव्हरीबडी इज इन गुड पोझिशन, गुड स्पेस आणि एकमेकाला सगळे डेफिनेटली दे कॅन हेल्प आउट आणि करू शकतो. आणि ती संकल्पना माझी आहे आणि कुठल्याही गोष्टीला यांना सगळ्यांना सांगितलं मुलं सगळे करतायत
तर पुणे आणि सर आहेत, मार्गदर्शन मेन सरांचं आहे. पुढे कुठली गोष्ट असेल तर डेफिनेटली आय एम देअर टू सपोर्ट ऑल ऑफ यू. आणि हे आता कंटिन्युटी म्हणजे आता तो मालपणी आहे, तो मालपणी आम्हाला म्हणजे की नो म्हणजे उदगीर म्हणल्यानंतर आम्ही तिथंच होतो, 12वीपर्यंत तिथेच होतो. तर ह्या गोष्टी पूर्ण आता सातत्याने पुढे कसं घेऊन जायचं आणि काय आपली मदत लागेल डेफिनेटली वी आर देअर टू डू इट. आणि सरांना मी सांगितलंय आणि तुम्हाला पण सांगतो सर, कधीही तुम्ही आणि त्या आयोजकांना म्हणजे मेन आता शिवशंकर यांच्याशी बोललो मी, आता कळलं हे पण एकदम म्हणजे खूपच म्हणजे बऱ्याच ठिकाणी आता बऱ्याच जणांशी बोललो मी, सगळ्यांचे आपल्या आपल्या लेवलला आपल्या एका म्हणजे एका पदाला सगळेजण आहेत आणि डेफिनेटली दे रीच आउट टू ऑल ऑफ अस आणि हेल्प करणार. तर ही संकल्पना ठेवून आपण पुढे येऊन जायला पाहिजे. थँक्यू सो मच फॉर इन्व्हाइटिंग मी हिअर. आणि आपण सगळ्यांनी मिळून ह्याला कसं कंटिन्यू करायला पाहिजे, काय करायला पाहिजे आपण ते करू. आणि माझ्या परीनं शिवशंकर तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या टीमला काही असेल तुम्हाला पण तर तुम्हाला माहिती ऑलवेज डेफिनेटली आय एम देअर. तर तुम्ही रीच आउट करा, आय एम देअर. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. थँक्यू अर्जुन, तुम्ही ते आलात त्याच्याबद्दल. अर्जुन आणि मी बऱ्याच कार्यक्रमात भेटत असतो, त्याच्यामुळे त्यांची जुनी ओळख आहे आमची. अर्जुन थँक्यू. आणि तुमचं सत्कार मी गोपीनाथ परसे यांना विनंती करतो त्यांनी करावा. महेश मुद्दा सर आहेत का सर? आपल्याला माहिती सर या महेश मुद्दा सर, जसं आता सांगितलं सरांनी, त्यांचं इंट्रोडक्शन पुढे लावा. ते एका मोठ्या कंपनीत आहेत. मुद्दा सरांच्या फॅमिलीबद्दल उदगीरकरांना बऱ्यापैकी माहिती आहे. ते MD आणि CEO एक NCC म्हणून एक कंपनी आहे, जो कॉन्सॉलिडेटेड कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, आणि शिवाजी पार्कला दादरला राहतात ते, आणि खूप मोठे प्रोफेशनल आहेत. आणि जसं आता शंकरने सांगितलं की त्यांच्या कंपनीमध्ये 2,000 ते 3,000 एम्प्लॉई आहेत. तर हे खूप मोठं नाव आहे की त्यांच्या स्वतःबद्दल पण महेश मुद्दा सांगतील आता. आणि इथे मुंबईमध्ये एक मोठं